दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. केडगावमध्ये अरुण काका जगताप जयंतीनिमित्त पंचशील फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. लोकनेते स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांच्या जयंतीचा औचित्य साधून केडगाव येथील पंचशील फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. जिल्हा परिषद शाळा कांबळे वस्ती येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचं वाटप करून काकांचा सेवाप्ती वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी मनोगतातून अनेकांनी अरुण काका जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वर्गीय अरुण काका जगताप यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अनाथ, गरीब आणि वंचित घटकांसाठी वेचलं. त्यांच्याच विचारांचा आदर्श घेऊन जर आपण समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम केलं तर त्यांना दिलेली तीच खरी आणि सर्वात मोठी आदरांजली ठरेल. अरुण काका जगताप यांची समाजसेवा आणि विशेषतः शिक्षणाप्रती असलेली तळमळ सर्वांनाच प्रेरणा देणारी होती. त्यांचा हाच वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करत आहोत. भविष्यातही काकांचा आदर्श समोर ठेवून आम्ही लोकोपयोगी कामं करत राहू, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सूरज कोतकर, नगरसेविका सुनीता महेंद्र कांबळे यांनी व्यक्त केला. स्वर्गवासी आमदार सन्माननीय अरुण काकाजी जगताप यांच्या जयंतीनिमित्त आज बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे उपक्रम हे राबवण्यात आलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने आज कांबळे वस्ती केडगाव परिसरामध्ये शाळेमध्ये शालेय साहित्याचं वाटप हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवला आहे. त्या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक अमोलजी येवले, त्याचप्रमाणे सुजितजी काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष सूरजजी कोतकर आणि काही मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे सर्व शिक्षकवृंद, सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी हे सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आपल्याला माहिती आहे की अरुण काका हे नेहमी समाजसेवेसाठी त्यांची तळमळ असायची, शिक्षणासाठी त्यांची तळमळ असायची आणि त्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदर्शाला आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीने एक छोटासा उपक्रम राबवून आपण या ठिकाणी त्यांचं आदर्श सगळ्यांसमोर ठेवलेला आहे आणि इथून पुढच्या काळात देखील आपण या अशा उपक्रमांमध्ये नेहमी सहभागी होऊन आणि छोटे मोठे कार्यक्रम घेऊन त्यांचा आदर्श हा समाजापुढे पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. या निमित्ताने एवढेच. आज स्वर्गीय अरुण काका जगताप साहेब यांच्या जयंतीनिमित्त केडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळे वस्ती येथे शालेय साहित्यांचं वाटप हे विद्यार्थ्यांना करण्यात आलेलं आहे. यात महेंद्रजी कांबळे असतील, अमोलजी येवले असतील, सुजितजी शेठ काकडे असतील यांच्या वतीने या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप आज अरुण काकांच्या जयंतीनिमित्त करण्यात आलेलं आहे. आपण अरुण काकांपासून काय शिकलं पाहिजे ही त्यांना खरी श्रद्धांजली आणि आदरांजली ठरेल. तर एक जे गरीब घटक असतील, समाजातील जे वंचित घटक असतील, जे अनाथ आश्रम असतील, म्हणजे ज्यांच्यासाठी काकांनी आयुष्यभर जे काम केलेलं आहे किंवा नगर शहरातील प्रत्येक जनतेसाठी जे काम केलेलं आहे, कधीच कोणताही घटक काकांकडे गेला आणि नाराज झाला असं कधीच झालेलं नाही. प्रत्येक घटक जेव्हा काकांकडे जाऊन यायचा तो खुश असायचा. तर त्याच प्रमाणे आपण जर काम केलं, समाजातील शहरातील प्रत्येक घटक हा आज जरी आनंदी राहिला तर तीच खरी श्रद्धांजली काकांना ठरला असं मला वाटतं. आणि माझ्या वतीने आणि आमच्या कोतकर परिवाराच्या वतीने काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. कार्यक्रमाला युवक शहराध्यक्ष सूरज कोतकर, नगरसेविका सुनीता महेंद्र कांबळे, नगरसेवक सुजित काकडे, नगरसेवक अमोल येवले, उद्योजक अभिजित कोतकर, सोनू घेबूड, अमोल कांबळे, सागर रणदिवे, आकाश शिंदे, विलास सोनवणे, मेहर भिंगारदेवे, मुख्याध्यापक संध्यादेवी झेंडे, सुनंदा हंडाळ,
प्रभाकर झेंडे, सुजाता भिंगारदिवे यांसह अनेक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर.